आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। शेवटचा व्हिडिओ जो आपण पाहिला त्याच्यामध्ये गौरींचे आगमन झालेले होते आणि त्यानंतर हा दुसरा दिवस आहे, हळदी कुंकवाचा दिवस। त्या दिवशी सकाळी सकाळी मी सवाष्ण म्हणून जे आहे शरयू आणि शर्वरी यांना जेवायला बसवते। त्यांची जेवण सुरू झाली होती, साधारण 11:30 वगैरे वाजले होते। त्यावेळेला नैवेद्य दाखवून त्या जेवण करायला बसल्या होत्या आणि त्यानंतर जे आहे ते आमच्याकडे हळदी कुंकवाला जे आहे दुपारपासूनच सुरुवात झाली होती। काही कोकणी जे आहेत कुटुंब आमच्या इथे आहेत, तर त्या बायका सुपामध्ये ओसा वगैरे घेऊन येतात आणि त्याचसोबत गावातले बरेच लोक आले होते आणि अगदी आवर्जून बायका उत्सुकतेने केदारनाथ मंदिर जे दादांनी बनवलं होतं ते पाहत होत्या आणि खूप सुंदर अशा वातावरणामध्ये हळदी कुंकवाचा जो दिवस आहे तो खूप सुंदर वातावरणामध्ये पार पडलेला आहे। त्या दिवशी हळदी कुंकू झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जो आहे तो सकाळी दोरे घेण्याचा कार्यक्रम असतो गौरींचे आणि दोरे घेऊन जे आहे ते गौरींना निरोप द्यावा लागतो। म्हणजे खरं तर वर्षभर आतुरतेनं आपण गौरी आगमनाची वाट बघत असतो आणि इतक्या पटकन ते 2-3 दिवस निघून जातात की समजतही नाही। आणि त्यानंतर जे आहे ते इथं बायका आलेल्या होत्या दोरे घेण्यासाठी। ज्यांना ज्यांना माहिती आहे त्याबरोबर वेळेत येतात आणि दोरे घेण्याचा कार्यक्रम झाला, नाव घेण्याचा कार्यक्रम झाला, चेष्टा मस्करी झाली, सगळ्यांनी शेवयाची खीर खाल्ली आणि त्यानंतर शिदोरी देण्याचा कार्यक्रम झाला आणि सगळं काही सुंदर असं सागर संगीतपणे पार पडलेलं आहे। आणि हा जो व्हिडिओ आहे तो टाकायला मला खूपच उशीर झाला आहे की जसं की तुम्हाला माहिती होतं हळदी कुंकवाच्या दिवशीपासूनच माझी तब्येत बिघडलेली होती, त्यामुळे मी सगळं काही क्लिप्स ज्या होत्या त्या तुमच्यासाठी घेऊन ठेवलेल्या होत्या, पण व्हिडिओ टाकायला मला खूप उशीर झाला, त्याबद्दल सॉरी। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जे जे माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि अपेक्षा करते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जे माझे व्हिडिओ आहेत ते पोहोचवाल सुद्धा, जर तुम्हाला स्वतःला आवडत असतील तर। आणि या ठिकाणी जे आहे ते नाव घेण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि तशीच चेष्टा मस्करी पण चालू होती। बायकांचे जे काही सण असतात, अशा प्रकारचे सण असतात, त्या सणांमध्ये खरं तर याच सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। या निमित्तानं सगळ्या बायका एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात आणि हसणं होतं, नाव घेणं वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप साऱ्या ज्या आहेत मस्करीसुद्धा एकमेकीची करत असतात। तर खूप छान वाटतं हे सगळं होत असताना। आणि म्हणूनच मी जसं की पहिला पण म्हटलं की गौरी गणपतीची आहे ती आमच्या घरात तर अगदी आतुरतेने, म्हणजे सगळ्यांच्याच घरात पाहिली जात असेल, पण आम्हीसुद्धा अगदी आतुरतेनं गौरी गणपतीची वाट पाहत असतो। आणि जसं मी याच्या अगोदरच्या व्हिडिओतही म्हटलेलं आहे की माझ्या सासरी म्हणजे भापकर कुटुंबामध्ये फक्त गणपती बसवले जात होते, 10 दिवसांचे गणपती असायचे आणि आमच्या दादांना प्रत्येक गोष्टीची खूपच हौस असते। तुम्हाला ते आमचा केदारनाथ मंदिराचा देखावा पाहूनच लक्षात आलेला असेल आणि याच्या अगोदरचेही काही व्हिडिओज आहेत ते मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत। त्याच्यामधली ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट जी आहे ती दादांनी स्वतः बनवलेली आहे। देखावे असेल, सजावट असेल, सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ते अग्रेसर असतात। आणि त्यांच्याकडे फक्त गणपती होते पण त्यांना गौरी बसवण्याची खूप हौस होती। आणि माझ्या लग्नानंतर सहजच बोलता बोलता विषय झाला आणि एक दिवस ते मला म्हणाले, तर पाहुण्यांनी गौरी देणं वगैरे अशी पद्धत असते आणि माझ्या माहेरी म्हणजे दरंकर कुटुंबांमध्ये गौरी बसवल्या जातात आणि माझ्या आईलाही आवडली ही कल्पना। आणि मग तिकडनं मला लग्नाच्या अगदी पहिल्याच वर्षीपासून आम्ही गौरी बसवायला पण सुरुवात केली आणि त्यानंतर आज हे आमचं गौरी गणपतीचं जे आहे ते साधारण 15वं वर्ष। यानंतर मी आमचा संपूर्ण देखावा आणि गौरी गणपतीची सजावट यांचा व्हिडिओचा जो क्लिप आहे तो पुन्हा एकदा अपलोड केलेला आहे। ज्यांनी पाहिला नाही त्यांनी पहा आणि प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।